राम राम मंडळी. तर कसं काय बरायचं नव्हतं. आज काय करणार होते, छान बटाटा आणि फ्लॉवरची भाजी करणार होते. असे छोटे बच्चे आणले होते बटाट्याचे बटाट्याचे म्हणजे छोटी पिल्लं आणली होती. त्यांना छान टोचून घेतलं आणि ते फ्लॉवर पण मी हळद मिठामध्ये शिजवायला ठेवला होता. शिजवून नाही घेतला, पण मी तो असं नाही का गरम पाण्यामध्ये ठेवला होता. त्याच्यानंतर सगळे मसाले घेतले, जसं की हळद, मीठ, मिरची, लाल काश्मीरी मिरची, मिरपूड, जिरेपूड हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकलं आणि मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे. दुसरीकडे मी कढई तेलात तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे. 2-3 चम्मच तेल घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथं मी तेजपत्ता घेतला आहे, दालचिनी घेतली आणि जिरं घेतले, ते तेलामध्ये टाकले. जिऱ्याला आपल्याला जास्त जळवायचं नाही आहे, थोडंसं तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कांदा पण घेतला, थोडासा मोठाच घेतला होता कांदा आणि उभा चिरून घेतला होता, तर तो पण मी कांदा ठेवलेला आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर टमाटा एक असा मोठाच कांदा कापून मी घेतलेला आहे. बेसनचे 1 चमचा टाकलेला आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची टाकलेली आहे. आणि हा जो मसाला आहे ना, तो सगळ्यात बेस्ट आणि जो चव वाढवणारा आहे ना, तो आहे. तर मी त्याच्यामध्ये काय घेतले तर मोठी इलायची घेतली आहे, दालचिनी घेतली आहे, लवंग घेतले आणि छान असं कुटून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट आपल्याला याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर लसूण आणि आलं असं ठेचा करून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. एक नंबर टेस्ट येते आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून असं ठेवायचं. मला थोडीशी दाटसरच अशी भाजी करायची होती, तर मी थोडंसंच पाणी टाकले आणि आपल्याला तो बटाटा पण शिजवून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाकलं. तर असं ग्रेव्ही पण माझी मस्त झाली आहे. जेवढा मला थिकनेस पाहिजे होता तेवढ्या पद्धतीनं आहे आणि छान आपला बटाटा पण शिजला आहे बघा. आणि वरतून आपली मेथी म्हणते, त्याला काय म्हणतात, कोथिंबीर अशी पेरलेली आहे. इतकी छान भाजी होती ना, एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला याचा स्वाद म्हणतात ना, एक नंबर अशी चव लागते. तुम्ही करून पहा आणि लाईक करून